सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा म्हणजे अनेकदा कागदपत्रांची जमवाजमवा आणि वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये चक्करा माराव्या लागतात. हा अनुभव तर अनेकांना आहे. हो, अगदी. पण आता शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी 2025च्या सुरुवातीला म्हणजे याच वर्षी राज्यात एक नवीन प्रणाली आली आहे, ॲग्रीस्टॅक. बरोबर. याच ॲग्रीस्टॅकवर आज आपण सविस्तर बोलणार आहोत. नक्कीच. खरं तर अनेक योजना आहेत शेतकऱ्यांसाठी, पण प्रत्येक वेळी नव्याने ती सगळी कागदपत्र सादर करायची प्रक्रिया ती खूप वेळखाऊ आणि खरंच किचकट ठरते. हो ना. ॲग्रीस्टॅकचा मुख्य उद्देश हाच आहे की या त्रासातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी. म्हणजे हे नेमकं कसं काम करणार आहे? समजा एकदा नोंदणी केली की मग पुढे काय? यात काय होतं की शेतकऱ्यांची जी मूलभूत माहिती आहे, म्हणजे त्यांच्या जमिनीचा तपशील, उदाहरणार्थ 7/12 उतारा. हो, म्हणजे जमिनीच्या मालकीचा आणि पिकांचा तो रेकॉर्ड. अगदी. तो 7/12 उतारा, मग आधार क्रमांक, शेतकरी कोणती पिकं घेतात, त्यांच्याकडे पशुधन किती आहे, शेतीची अवजारं म्हणजे ट्रॅक्टर असेल, पॉवर टिलर असेल. अच्छा. सिंचनाचे स्रोत कोणते आहेत, विहीर की बोरवेल, या सगळ्याची एकाच ठिकाणी नोंद होते. अरे वा, म्हणजे सगळी माहिती एकाच जागी. हो, आणि या माहितीच्या आधारावर ना प्रत्येक शेतकऱ्याला एक स्वतंत्र ओळख क्रमांक मिळतो. आपण त्याला फार्मर आयडी म्हणू शकतो. फार्मर आयडी. म्हणजे हा सगळ्या सरकारी योजनांसाठी एका मास्टर की सारखा झाला का? हो, अगदी तसंच म्हणता येईल. यामुळे काय होतं, सध्या ज्या अनेक योजना सुरू आहेत ना, जसं की PM किसान. हो, PM किसान सन्मान निधी, पीक विमा योजना, पीक कर्ज मिळवण्यासाठी, सौर कृषी पंप बसवण्यासाठी. अच्छा. किंवा मग ते ट्रॅक्टर आणि इतर अवजारांसाठी अनुदान मिळतं त्यासाठी, फळबाग लागवड, ठिबक सिंचन. बापरे, बऱ्याच योजना आहेत. हो, इतकंच नाही तर रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर खोदायची असेल किंवा गाय म्हैस गोठा बांधायचा असेल तर त्यासाठी अर्ज करणंही खूप सोपं होतं. म्हणजे प्रत्येक योजनेसाठी तो कागदपत्रांचा गठ्ठा पुन्हा पुन्हा तयार करायची गरज नाही. नाही, अजिबात नाही. हे तर खूपच वेळ वाचवणारं ठरू शकतं खरंच. अगदी बरोबर. विचार करा, समजा एखाद्या शेतकऱ्याला सौर कृषी पंपासाठी अर्ज करायचा आहे आणि त्याच्याकडे विहीर किंवा बोरवेल असल्याची नोंदणी ॲग्रीस्टॅकमध्ये आधीच झालेली असेल. ओके. तर त्याला त्यासाठी वेगळा पुरावा द्यायची गरजच पडणार नाही. अच्छा. माहिती पडताळणी सोपी होते आणि मग लाभ पण लवकर मिळू शकतो. ती वारंवार ई-पीक पाहणी करून उतारा देण्याची प्रक्रिया असते ना, ती पण टाळता येते. हे ऐकायला तर खूपच चांगलं वाटतंय. खरंच खूप सोयीचं होईल असं दिसतंय. पण मग ही नोंदणी करायची कशी? म्हणजे शेतकऱ्यांनी काय करायचं नेमकं? बरं, यासाठी शेतकऱ्यांकडे काही पर्याय उपलब्ध आहेत. एकतर ते स्वतः https://mhifar.agristack.gov.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकतात. ऑनलाईन? हो, ऑनलाईन. किंवा मग जवळचं जे CSC केंद्र असतं, म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र, त्यांची मदत घेऊ शकतात. त्याशिवाय तलाठी आहेत, कृषी सहाय्यक आहेत, ग्रामविकास अधिकारी आहेत, यांच्यामार्फतही नोंदणी करता येते. अच्छा. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्या शेतकऱ्यांना ही ऑनलाईन प्रक्रिया कदाचित अवघड वाटेल किंवा सोयीची नसेल, हो, असं होऊ शकतं, त्यांच्यासाठी महसूल विभाग स्वतः गाव पातळीवर विशेष मोहीम राबवतोय. त्यात शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या 7/12शी जोडून दिला जातोय आणि ही नोंदणी पूर्णपणे मोफत करून दिली जातीये. अरे वा, म्हणजे सरकार स्वतः मदत करतंय यासाठी. हे छान आहे. हो, हे तर झालं नोंदणीबद्दल. पण एवढी सगळी माहिती एकाच ठिकाणी येते म्हटल्यावर एक प्रश्न मनात येतो की शेतकऱ्यांच्या माहितीच्या सुरक्षिततेचं काय? म्हणजे प्रायव्हसीबद्दल काही विचार केला गेलाय का? हो, नक्कीच. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणतीही अशी मोठी सरकारी प्रणाली जेव्हा तयार होते तेव्हा डेटा सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या माहितीची गोपनीयता याला सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं. त्यासाठी जे काही आवश्यक तांत्रिक सुरक्षा उपाय आहेत, नियम आहेत, ते या प्रणालीमध्ये अंतर्भूत केलेले असतात, जेणेकरून माहितीचा कोणताही गैरवापर होणार नाही. बरोबर. हे महत्त्वाचं आहे की याची काळजी घेतली जातीये. या व्यतिरिक्त अजून काही फायदे आहेत का या ॲग्रीस्टॅक प्रणालीचे? आहेत ना. एक म्हणजे शेतकऱ्यांना नवीन योजनांची माहिती लगेच अगदी वेळेवर मिळू शकेल. अच्छा. दुसरा म्हणजे नैसर्गिक आपत्ती येते, नुकसान होतं, तेव्हा त्याचे पंचनामे करणं आणि मदत वाटप करणं यासाठी अचूक माहिती पटकन उपलब्ध होईल. हो, हे पण महत्त्वाचं आहे. आणि तिसरं म्हणजे किमान आधारभूत किमतीवर म्हणजे MSPवर शेतमाल विकायचा असतो त्यासाठी जी नोंदणी लागते ती सुद्धा यातून सोपी होईल, ऑनलाईन करता येईल. म्हणजे एकंदरीत प्रशासकीय कामातही बरीच सुसूत्रता
येईल असं दिसतंय. अगदी. प्रशासनासाठीही माहिती व्यवस्थापन खूप सोपं होईल. तर थोडक्यात सांगायचं तर ॲग्रीस्टॅकमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचेल, त्यांचे श्रम वाचतील आणि सरकारी योजनांचा लाभ घेणं अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो. हो, बरोबर. आणि प्रशासनाला सुद्धा योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल. माहितीच्या आधारावर निर्णय घेणं शक्य होईल. निश्चितच. या निमित्ताने एक विचार मनात येतो की ही जी एकत्रित माहिती तयार होते ती भविष्यात फक्त योजनांच्या वितरणापुरतीच मर्यादित राहील की या माहितीच्या आधारावर कृषी क्षेत्रासाठी आणखी चांगली धोरणं आखायला, शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांवर अधिक प्रभावी उपाय शोधायलाही मदत मिळू शकेल. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.